वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. ॲज प्रॉमिस्ड मी तुमच्यासाठी पेपर 2 च्या सुद्धा आयडियल पेपर प्रेझेंटेशनचा व्हिडिओ आणलेला आहे. मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं, की पेपर 1 डिटेलमध्ये कसं लिहायचं होतं. त्यावर आपण एक्सपेरिमेंट पण करून बघितले होते, बरोबर? की पेन्सिलने डायग्राम काढला तर काय इफेक्ट होतो आणि पेनाने डायग्राम काढला तर काय इफेक्ट होतो. बट आता आपण नॉर्मल पेपरमध्येच बघूया बिकॉज ऑलरेडी तुमच्या बऱ्यापैकी डाउट्स क्लिअर झालेले आहेत. हा सेकंड व्हिडिओ तर फक्त फॉर्मॅलिटी आहे. पेपर 2 मध्ये जे सॉफ्ट ऑर्गन्स आहेत त्याचा फॉर्मॅट बघण्यासाठी. करेक्ट? ठीक आहे. तर अगेन आपला फर्स्ट क्वेश्चन ओके. हा पण क्वेश्चन पेपर मी सांगून देते. हा पण क्वेश्चन पेपर 2021 च्या बॅचचा आहे आणि हा सुद्धा पेपर मी स्वतः हाताने लिहिलेला आहे. ओके. सो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अगेन 20 एमसीक्यूज असतात. सो दोज आर दोज 20 एमसीक्यूज. सेम फॉर्मॅट. पहिले काय लिहायचंय? ऑप्शन नंबर लिहायचा आणि त्यानंतर एमसीक्यूचा आन्सर सुद्धा लिहिणं तुमच्याकडनं इथं अपेक्षित आहे. त्यानंतर लघुत्तरी प्रश्न म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. पहिला काय? आशय शरीर. सेम पॅटर्न. व्याख्या लिहायचा, पर्याय लिहायचा, संख्या लिहायची. विविध आचार्यांनुसार विविध आहे. मग आशय एक्सप्लेन करायला घ्यायचे. आशय किती आहे? पुरुषमध्ये 7 आहे. स्त्रीमध्ये वरील 7 प्लस 2. कोणते एक्स्ट्रा आहे? 2 स्तनाशय, 1 गर्भाशय. ते सुद्धा लिहायचंय. मग एक-एक आशय एक्सप्लेन करायचा. आशय लिहिण्याचा पॅटर्न आहे, सिंपल पॅटर्न आहे. स्थान लिहायचं, कुठे येतो? कार्य लिहायचं, काय कार्य करतो? आणि क्लिनिकल ॲस्पेक्ट काय आहे? आता सपोज वाताशय खराब झाला तर काय होणार? उदावर्त होईल. सगळे वाताचे विकार होतील. तर उदावर्त, विबंध, वातोदर. पित्ताचं स्थान बघितलं तर मग काय होईल? अग्निमांद्य होईल, आम्लपित्त होईल. 1-2 व्याधी लिहून टाकायचे जे बेसिक माहिती आहे. आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी. तर पित्त बिघडलाय तर ॲसिडिटी तर होणारच आहे ना. त्यानंतर श्लेष्माशय. श्लेष्माशय म्हणजे कफाचं स्थान. असं करत-करत सेम 3 फॉर्मॅट. आता सेम 3 पॉइंट स्थान, कार्य, क्लिनिकल ॲस्पेक्ट हे पूर्णच्या पूर्ण 7 प्लस नंतर गर्भाशय आणि स्तनाशय याच्यासाठी सुद्धा तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. ओके. सो रक्ताशय, आमाशय, पक्वाशय, मूत्राशय, गर्भाशय आणि स्तनाशय सगळ्यांबद्दल मी इथं तेच लिहिलेलं आहे. आय होप तुम्हाला हा पॅटर्न समजला असेल. ईझी आहे पॅटर्न. जास्त डिटेलमध्ये काहीच नाही लिहिलेलं आहे आणि यातलं असं काहीच नाही जे तुम्हाला माहिती नाही. सेम पॅटर्न लिहिलेलं आहे. शिकवताना शिकवले सुद्धा आहे. त्यानंतर आहे क्षिप्रमर्म आलेला आहे. आता हा एक एस-ए-क्यू आहे. हा नॉर्मली एस-ए-क्यू मी किती सांगितलेले 2 पेजेसचा. पण मॅम क्षिप्रमर्म एवढंसं आहे. मी तर एकच पेजेसमध्ये लिहिलंय. तरी मी गॅरंटीड सांगू शकते, की तो एक्झामिनर मला 5 आउट ऑफ 5 मार्क्स देईल याच्यावरती. बिकॉज मी एक्सप्लेन करताना सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. सगळ्यात आधी क्षिप्रमर्म स्थान लिहिलंय. आता क्षिप्रमर्म किती टोटल 4. 2 ऊर्ध्व आणि 2 अधो. तर म्हणून सोडून द्यायचं का फक्त ऊर्ध्व लिहून सोडून द्यायचं का? हा काय प्रकार ना? मग 4 आहे तर चौघांची पोझिशन माहिती पाहिजे. तर ऊर्ध्वमध्ये हाताचा अंगठा व तर्जनी यांच्यामध्ये, अधोमध्ये कुठं? पायाचा अंगठा व त्याजवळील बोटाच्या मध्यभागात लिहिलं. दोघांमध्ये ऊर्ध्व आणि अधो दोघांची पोझिशन लिहायची. संख्या 4 लिहायचं. 2 ऊर्ध्व, 2 अधो. त्यानंतर वर्गीकरण षडंगानुसार कशामध्ये येतं? रचनेनुसार स्नायू, मर्मय, परिणामानुसार कालांतर प्राणहर. हे सगळं लिहिल्यानंतर परिमाण लिहायचा. किती आहे? अर्धा अंगुल. इथपर्यंत क्लिअर? मग मॉडर्न कोरिलेशन. मग ऊर्ध्व आणि अधो दोघांचे वेगवेगळे आहेत, दोघांचे वेगवेगळे लिहा. फर्स्ट इंटर मेटाकार्पल जॉइंट. इथं काय असणार आहे? मेटाटार्सल जॉइंट्स, लिगामेंट. त्यानंतर मर्माघाताचे लक्षण काय असणार आहे? आक्षेपाने मृत्यू होतो म्हणजे कन्व्हल्जन्स येऊन डेथ होतात 7 डेजमध्ये. त्यानंतर मी क्षिप्रमर्माची पोझिशन पण काढली. अधो आणि ऊर्ध्व दोघांची पोझिशन काढली. आता मग इथं मला सांगा एक्झामिनरकडे एक सुद्धा पॉइंट नाहीये ज्याच्यावर तो माझे मार्क्स कापू शकतो. मी मर्माघातचे लक्षण पण लिहिलं, मी मॉडर्न कोरिलेशन सुद्धा लिहिलं, मी त्याचे रचनेनुसार, परिणामानुसार काय-काय टाइप प्रकार पडतात ते सुद्धा लिहिलं, क्लासिफिकेशन सुद्धा लिहिलं. आता इथं त्याच्याकडे मार्कच नाही आणि मी आन्सर फक्त 1 पेजचा लिहिलेला आहे. तरी त्याला मला 5 आउट ऑफ 5 मार्क्स द्यावाच लागेल. सो तुमचे आन्सर्स गरजेचं नाहीये, की नेहमी पूर्ण 2 पेजेसचाच असला पाहिजे. आन्सर 1 पेजचा पण असू शकतो, पण अप्रोप्रिएट असला पाहिजे. विथ करेक्ट अंडरस्टँडिंग असला पाहिजे. इथं कुठंच असं चान्स नाहीये ही हॅज नो गोल्डन अपॉर्च्युनिटी टू कट माय मार्क्स हिअर. सो दॅट काइंड ऑफ इम्पोर्टन्स. तेवढं स्पेसिफिसिटी असली पाहिजे तुमच्या पेपरमध्ये. आणि किती मोकळं लिहिलेलं आहे मी ते. कुठंच काहीच घाण नाही केलेली, कुठंच पॅराग्राफ नाही टाकलेला आहे, काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे इथं नॉर्मली मर्माघात लक्षणमध्ये सुद्धा लोकं पॅराग्राफ लिहितात. गरज आहे का? आक्षेपाने मृत्यू एवढे 2च वर्ड्स लिहायचेत तुम्हाला. त्याला सुद्धा तुम्हाला फुल मार्क्स असतात. मग कशाला डोकं लावायचं पॅराग्राफ लिहिताना?
ठीक आहे. आणि मग त्यानंतर डायग्राम. कोणताही मर्म आला तर सगळ्यांनी डायग्राम काढूनच यायचंय. विथआऊट डायग्राम तर येऊच नका पेपरमधून. कळलं ना? मर्म आला तर डायग्राम निघालीच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर राइट एट्रियम. सेम आपला तोच फॉर्मॅट आहे. पहिले आता राइट एट्रियम लिहिताना तुम्ही डायरेक्ट राइट एट्रियम स्टार्ट करणार आहे का? नाही. पहिले अर्धा पेज कमीत कमी हार्टचे बेसिक्स लिहा आणि मग त्यानंतर राइट एट्रियम स्टार्ट करा. मला माहिती आहे तो एस-ए-क्यू आहे. पण तरी अर्धा पेज तरी हार्टचे तुम्ही पॉइंट्स लिहू शकता. मी हार्टचे लेयर्स लिहिले, लोकेशन टाकली, एक्सटर्नल फीचर्स ऑफ हार्ट टाकले आणि मग तिथे त्याच्यानंतर राइट एट्रियम स्टार्ट केलं. आता मी इथं तुम्ही म्हणाल, की मॅम तुम्ही एक्सटर्नल फीचर्स ऑफ हार्ट का लिहिले ना? याच्यासाठी लिहिले बिकॉज ह्या एक्सटर्नल फीचर्समध्ये राइट एट्रियम एक सर्टन पार्ट प्ले करतो. तर तो पार्ट काय आहे ते आपल्याला नंतर इथं फॉर्म्समध्ये दिसतं. फॉर्म्स दी राइट बॉर्डर, स्मॉल पार्ट ऑफ आता ह्यामध्ये मी एक चूक केलेली आहे. ती तुम्ही कधीच करायची नाही. मी इथं आर-टी बॉर्डर लिहिलेलं आहे. हे कधीच लिहायचं नाही. R-I-G-H-T राइटच लिहायचं. आर-टी शॉर्ट फॉर्म्स लिहिलेलं एक्झाममध्ये चालत नाही. बिटवीनला बी-ई-टी आणि वरती एन हा फॉर्मॅट चालत नाही. बिटवीनला फुल बिटवीन लिहायचं. कळलं? हे मिस्टेक्स करायचे नाहीत. इथं आर-टी बॉर्डर कधीच लिहायचं नाही. मी इथं ही मिस्टेक केलेली आहे. तुम्ही ही करायची नाही. ठीक आहे. ओपनिंग्स लिहिले. त्यानंतर एक्सटिरियर सरफेस आणि इंटिरियर सरफेसवर काय-काय असतं हे काढलं. ट्रिब्युटरीज लिहिल्या आणि लास्ट बट नॉट द लीस्ट अप्लाइड लिहिल्यानंतर मी एक त्याची डायग्राम काढली. ह्यात पण डायग्राममध्ये बघा तुम्ही कुठंच तुम्हाला डिफरंटली असं तिरकी लाईन काढून नेमिंग करताना दिसलेले किंवा भरपूर लोकं काय करतात आय विल टेल यू आणि ते इतकं इनअप्रोप्रिएट दिसतं एक्झामिनरला पण आणि तुम्हाला पण. सपोज हे मला आता सपोज मला हे मार्क करायचंय. भरपूर लोकं कशी लिहिणार असं? ही काही लिहिण्याची पद्धत असते का? तो डायग्राम कसा? तो दिसतोय कसं? आता मला हे मार्क करायचंय. मी इथं पण स्ट्रेट मार्क केलेलं आहे ना. भरपूर लोकं अशी लिहितील. ही काय पद्धत आहे लिहिण्याची? धिस इज नॉट करेक्ट. ठीक आहे. हे बिलकुल असं मला स्टुडंट्सच्या पेपरमध्ये हे बघणं बिलकुल आवडत नाही. आणि इमॅजिन जर मला नाही आवडत, तर एक्झामिनरला आवडणार आहे का ती गोष्ट? बिलकुल नाही. त्याला पण नाही आवडणार. त्याला पण नीट अँड लेबल डायग्राम छान पाहिजे ना. जसं मला मला माझे दृष्टींना असं काही चित्र-विचित्र बघणं आवडत नाही, तसं एक्झामिनरलाही नसेल आवडत. ओके. आणि मग त्यानंतर मी इथं राइट एट्रियम मार्किंग सुद्धा दिलेली. मला नाही माहिती तो इंटिरियर ऑफ राइट एट्रियम आहे. सपोज कन्सिडरिंग मला नाही माहिती तो इंटिरियर ऑफ राइट एट्रियम. मी फक्त राइट एट्रियम लिहून आली. मी सांगून तरी आली, की मी राइट एट्रियमची डायग्राम काढलेली. बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या इंटिरियर आहे का एक्सटिरियर आहे. समजलं तेवढं. त्यानंतर आपल्याला बघायचं डिफरन्स बिटवीन राइट एंड लेफ्ट लंग. आता राइट लंग आणि लेफ्ट लंगमध्ये काय डिफरन्स आहे आपल्याला ते पण बघायचंय. सो राइट आता हे पण मी सिंगल पेजमध्ये याचा पण ॲन्सर लिहिलेला आहे, येट मला एक्झामिनर फुल मार्क्स देणार आहे. ओन्ली वन पेज ॲन्सर. फर्स्ट तर मी लाईन काढली, राइट आणि लेफ्ट लंग लिहिलं. त्यानंतर मी पॉइंट्स लिहायला घेतलेत. मी एकूण बघितलं तर नॉर्मली तुमच्याकडनं 8 पॉइंट्स तरी अपेक्षित असणार आहे 5 मार्क्सला. ठीक आहे. छोटे-छोटे लिहितायत ना तुम्ही. मी इथं 9 पॉइंट्स लिहिलेले आहेत आणि दोन्ही साइडचे 9-9. ते इमॅजिन करा एक्झामिनरकडे कोणता असा रिझन असणार आहे माझे मार्क कापायचा? काहीच रिझन्स नसणार आहे त्याच्याकडे. आणि हां, मी इथे एक मिस्टेक केलेली आहे. माझ्याकडे खाली एम्प्टी स्पेस होता. मी इथं राइट आणि लेफ्ट लंगची एक छोटी-छोटी डायग्राम काढू शकत होते. एकामध्ये मी कार्डियाक नॉच दाखवू शकत होते. एकामध्ये मी कार्डियाक नॉच ॲब्सेंट दाखवू शकते आणि एकामध्ये मी फीचर्स जास्त ऑफ कोर्स लेफ्ट लंग्समध्ये फीचर्स जास्त असतात. मग मी ते फीचर्स दाखवू शकत होते. एक एक्स्ट्रा फीचर दाखवू शकते, लोब दाखवू शकत होते. बट इथं माझ्याकडनं ती मिस्टेक झालेली. मग तो कदाचित माझा डायग्रामसाठी अर्धा मार्क कापू शकतो इथे. बिकॉज हा डिफरन्सचा क्वेश्चन होता. डायग्राम बेस्ड क्वेश्चन नव्हता. बट तरी बाकी काही मी त्याला ऑप्शनच सोडलं नाही मार्क्स कापण्यासाठी. आता याच्याऐवजी जर तुम्हाला डिफरन्स आला आणि राइट आणि लेफ्ट लंगचा आला, तर हे पॉइंट्स लिहिल्यानंतर तुम्ही एक छोटी-छोटीशी अशी 2 डायग्राम पण काढायची एंडमध्ये. फक्त हे दाखवण्यासाठी की आम्हाला माहिती आहे. अंडरस्टँड? हा सुद्धा मी एका पेजमध्ये कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर युरेटर. युरेटरसाठी आपला सेम ओल्ड फॉर्म्युला.
इंट्रोडक्शन, एक्सटेंट, लोकेशन, मेजरमेंट. आता सगळे पॉइंट वाईज लिहायचंय. मी परत सांगतेय, एकानेही पेपरमध्ये पॅराग्राफ लिहिला तर बघा तुम्ही. कोणीच एक्झाममध्ये पॅराग्राफ रायटिंग करूनच यायचं नाहीये. कोणताही एक्झामिनर असो, त्याला पॅराग्राफ रायटिंग बिलकुल आवडत नाही. कोणालाच नाही. सगळ्यांनी पॉइंट वाईज लिहायचंय. लोकेशन, मेजरमेंट, कोर्स. कोर्स म्हणजे कुठून कुठपर्यंत जातं. मग इथं मी शॉर्ट एरोज पण दाखवलेले आहेत. हा कोर्स कशा-कशामध्ये लिहू शकता तुम्ही. लेफ्ट थोरॅसिक डक्टमध्ये लिहू शकता. मला वाटतं ॲब्डॉमिनल एओर्टामध्ये लिहू शकता. भरपूर ठिकाणी तुम्हाला कोर्सेस आहेत. त्याच्यात तुम्ही हा फॉर्मॅट यूज करू शकता. ठीक आहे. कन्स्ट्रिक्शन इम्पोर्टंट पॉइंट आहे, तो हायलाइट करून लिहायचा आहे. ठीक आहे. पेल्विक कन्स्ट्रिक्शन्स कुठे-कुठे असतात, सॉरी युरेट्रिक कन्स्ट्रिक्शन्स कुठे-कुठे असतात ते. त्यानंतर रिलेशन्स. रिलेशन्स लिहिलं. ब्लॅडर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज ट्रायगॉन ऑफ ब्लॅडर. आता मी तुम्हाला एवढं पूर्ण सांगितलं, पण तुम्ही एक मला मिस्टेक नाही सांगितली यामध्ये, युरेटरच्या क्वेश्चनमध्ये. मी यामध्ये युरेटरची डायग्रामच काढलेली नाहीये. ॲक्चुअली मी काढलेली आहे, बट आय थिंक माझ्यानी तो पेजच मिस झालेला आहे. बट देअर इज युरेटर का डायग्राम मी काढलेली आहे ॲज फार ॲज आय रिमेंबर. ठीक आहे. त्यानंतर आहे ट्रायगॉन ऑफ ब्लॅडर. आता अगेन ट्रायगॉन ऑफ ब्लॅडर अगेन एकच पार्ट आहे. ट्रायगॉन ऑफ ब्लॅडर एवढासा असतो. म्हणजे तुम्ही फक्त ट्रायगॉन ऑफ ब्लॅडर त्याची थिअरी पण एवढीशीच दिलेली आहे. कोणत्याही पुस्तकात बघा. मग तेवढंच लिहिणार आहे का तुम्ही ट्रायगॉन ऑफ ब्लॅडरमध्ये? नाही. तुम्ही अख्खा इंटरनल स्ट्रक्चर आहे तुम्हाला एक्सप्लेन करणं भाग आहे तुमचा. प्लस थोडं बहुत बाहेरचं ना टू एक्सटेंड आवर आन्सर्स. तसंच एक्सटर्नल फीचर मी फक्त बाहेरून सांगून दिले. लिगामेंट्स पण बरोबरचं सांगितलं. त्यानंतर इंटिरियर ऑफ ब्लॅडर स्टार्ट केलं. मग इरेग्युलर फोल्ड थोडे डिटेलमध्ये, पेल्विक पार्ट थोडे डिटेलमध्ये, ब्लड सप्लाय, व्हेनस ड्रेनेज, नर्व्ह सप्लाय, क्लिनिकल ॲस्पेक्ट आणि त्यानंतर मी ब्लॅडर बनवले. ओह शिट! वी हॅव मिस्ड द पेज. हा मागे-पुढे झालेला आहे. सो कन्सिडर दॅट मिस्टेक ऑफ माइन. हा जो हा जो पेज आहे युरेटरचा, हा पेज आधी पाहिजे होता. आय टोल्ड यू ना, की मी डायग्राम काढलेली आहे, पण ती डायग्राम प्रोबॅबली मी पेज घ्यायची विसरली आहे. सो दिस इज द डायग्राम आणि त्यानंतर ब्लॅडरचं कंटिन्युएशन असेल ट्रायगॉन ऑफ ब्लॅडरमध्ये. तो पेज माझ्याकडनं एक्सचेंज झालेला आहे. प्लीज कन्सिडर दॅट. ठीक आहे. आणि त्यानंतर ट्रायगॉन ऑफ ब्लॅडरची सिस्टमिक डायग्राम. तुम्हाला फॉर्मॅट समजणं इम्पॉर्टंट आहे. पेजचं आपल्याला कायच करायचं आहे, राइट? सो फॉर्मॅट इज अंडरस्टँडेबल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फॅलोपियन ट्यूब. द युटरस, फॅलोपियन ट्यूब आर अ पेअर ऑफ डक्ट्स दॅट ट्रान्सपोर्ट अँड रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरी टू द युटरस. अगेन इंट्रोडक्शन लिहिलं, लोकेशन लिहिलं, लेंथ लिहिलं, पार्ट्स लिहिलं, ॲम्प्युला लिहिलं, रिलेशन्स लिहिले आणि हे सगळं लिहिल्यानंतर आपण एक काय केलं, छान अशी ब्लड सप्लाय, व्हेनस ड्रेनेज हे सगळं लिहिल्यानंतर आपण एक डायग्राम सुद्धा काढली टू शो दॅम दॅट वी नो व्हॉट वी आर ड्रॉइंग. फॅलोपियन ट्यूब. इथं फॅलोपियन ट्यूब हायलाइट करून दाखवायचे. हे बघा युट्राइन ट्यूब किंवा फॅलोपियन ट्यूब इथं हायलाइट करून दाखवलेलं आहे मी. समजलं तुम्हाला? आता हे बघू शकता, हे तुम्ही मी पेन्सिलनी काढलेलं आहे. आता याला जर आम्ही स्कॅन केलं असतं ना, तर हे जे शेडिंगवाला पार्ट तुम्हाला आता नॉर्मली दिसतंय, पण हे तिथं काय झालं असतं, ब्लर झालं असतं. समजलं? त्यानंतर आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन. टिम्पॅनिक मेम्ब्रेन एक्सप्लेन करताना पण सेम रूल. फक्त एक्सटर्नल इयर इथं थोडं बहुत मी बेसिक डंपिंग केलेली आहे. त्यानंतर लगेच टिम्पॅनिक मेम्ब्रेन स्टार्ट केलेलं आहे. टिम्पॅनिक मेम्ब्रेन पण सेम फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. फर्स्ट पोझिशन, पार्ट्स, सरफेसेस, अंबो, त्यानंतर फिक्सेशन, त्यानंतर लेयर्स, त्यानंतर ब्लड सप्लाय, व्हेनस ड्रेनेज, नर्व्ह सप्लाय, अप्लाइड एनाटॉमी आणि लास्टमध्ये एक डायग्राम. सेम फॉर्मॅट आहे सगळ्यांना. मी कोणालाच नवीन असा फॉर्मॅट यूज करत नाहीये. फक्त एवढं आहे, की जर एल-ए-क्यू असलं तर लंबा लिहायचंय. एस-ई-क्यू असलं तर तोच फॉर्मॅट छोट्यामध्ये यूज करायचा आहे. ओके? टिम्पॅनिक मेम्ब्रेनची डायग्राम. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न. काय आलं होतं? स्टमक. स्टमक अगेन स्टमकचे सेम टू सेम नोट्समध्ये जसं लिहिलं होतं, स्टमकचे नोट्स ऑलरेडी मी शॉर्टच दिलेले. नोट्समध्ये जे आहेत तसेच्या तसे जर तुम्ही स्टमकमध्ये नाही लिहून आले, देन व्हॉट इज द पॉइंट ऑफ गिव्हिंग यू नोट्स? सेम इंट्रोडक्शन, पोझिशन, शेप, कपॅसिटी. कपॅसिटी नंतर एक्सटर्नल फीचर्स. एक्सटर्नल फीचर्समध्ये काय लिहिलं आधी? ऑरिफाइसेस, मग सर्फेसेस बद्दल लिहिलं. त्याच्यानंतर कर्वेचर्स बद्दल लिहिलं. त्यानंतर पार्ट्स ऑफ स्टमक. आता इथं तुम्हाला अजून एक माझी मिस्टेक दिसत असेल. मी इथं डायग्राम काढण्यास विसरले होते स्टमकचा. आता मग मला नंतर ध्यानात आलं, की अरे आपण डायग्रामच नाही काढली स्टमकची. मग सोडून द्यायचं का नाही काढायची का स्टमकची डायग्राम? ही चूक कधीच करायची नाही. तुम्हाला येतीये ना,
आणि थोडीशी जागा कमी आहे ना फक्त, म्हणून मग मी इथं काय काढलं, मी मार्जिनमध्ये काढले. नॉर्मली मार्जिनमध्ये डायग्राम्स काढणं अलाउड नसतं. तर तुम्ही पण रिस्क घेताना खूपदा विचार करा. खूपच इमर्जन्सी असेल तरच करा. एखाद्याच प्रश्नाला करा. परत-परत हे मिस्टेक कराल तर कोणीच एक्सेप्ट करून घेणार नाही. ती मिस्टेक नाही वाटणार जर परत-परत झाली तर. म्हणून एकदाच झालंय पूर्ण पेपरमध्ये मी इथे डायग्राम काढणंच विसरली होती. म्हणून मी काय केलेलं आहे मार्जिनच्या इथं थोडीशी छोटीशी डायग्राम काढली आहे. साइज छोटा असेल पण मी नेमिंग पूर्ण केलेली आहे. तुम्ही जेव्हा याला ॲक्चुअल पेपरमध्ये बघाल ती बरीच छोटीशी डायग्राम होती. ठीक आहे? पण त्याला समजतंय ना, की मी काय सांगण्याचा प्रयत्न करते होती, की मला डायग्राम येत होती, फक्त मी विसरली पण ते एकाच प्रश्नामध्ये झालं तर तो एक्झामिनर पण एक्सेप्ट करून घेईल. ठीक आहे? त्यानंतर स्टमकचे पार्ट्स, रिलेशन्स एक्सप्लेन केल्यानंतर आपल्याला कशाची डायग्राम काढावी लागेल? स्टमक बेडची. ती पण काढली आपण. ओके. त्यानंतर नॉचेस मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, एक एल-ए-क्यू, 2 डायग्राम. बरोबर? 2 डायग्राम झालंय. इंटरनल ऑफ स्टमक काढलंय, ब्लड सप्लाय, नर्व्ह सप्लाय, हिस्टोलॉजी, अप्लाइड एनाटॉमी खतम. तिसरी डायग्राम फक्त रुगेची आहे. त्याला काढायला कितीतरीच वेळ लागणार आहे, सो डोंट वरी. त्यानंतर मर्म आहे. नको एवढं याच्यात डायग्रामचं स्पेसिफिकेशन का नाहीये? बिकॉज क्लासिफिकेशन आलेलं आहे तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला. तुम्हाला स्पेसिफिक मर्म आले असते, तर मी तुम्हाला डायग्राम काढायला इन्सिस्ट केलं असतं. पण सिन्स तुम्हाला क्लासिफिकेशन आहे, सो डोंट वरी. सगळ्यात आधी व्याख्या लिहून टाकायची. मर्मघातचे सामान्य लक्षण, संख्या आणि मग जे स्टार्ट व्हायचं आपलं क्लासिफिकेशन ते शेवटपर्यंत थांबायचं नाही. पहिले षडंगानुसार आता षडंगानुसार लिहिताना पहिले बघा, मी शाखाचे किती मर्म आहे 44 ते लिहिले. मग ऊर्ध्व किती आहे, अधो किती आहे ते डिस्ट्रिब्यूट केले. मग प्रत्येक मर्मची मी इथं नंबरिंग टाकलेली आहे आणि हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. प्रत्येक मर्म हा किती आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. बाहुवी 2 आहे, लोहिताक्ष 2 आहे, गुल्फ 2 आहे, इंद्रप्रस्थी 2 आहे. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे खाली 2 वरती 2 असं. त्यानंतर मध्यशीर 26, उरगत किती, उदरगत किती आहे, आणि त्यानंतर पृष्ठगत किती आहे. मग त्याचे डिस्ट्रिब्युशन करताना ते किती आहे ते लिहिलंय. सेम फॉर्मॅट शीरला. त्यानंतर परिणामानुसार याच्यात पण सद्य प्राणर किती, कालांतर किती आहे, विषलग्न किती आहे, वैकल्यकर किती आहे, रुजाकर किती आहे. हे लिहिलं मी. हे लिहिल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या अंडर कोणकोणते येतात. तर शृंगाटक आहे, तो किती आहे 4, अधिपती ते किती आहे 1, शंख ते किती आहे 2 हे परत लिहिलं. ते सेम कालांतरसाठी, सेम विषलग्न, सेम वैकल्यकरसाठी केलं, सेम रुजाकरसाठी केलं. त्यानंतर रचनानुसार काय मांस, शिरा, स्नायू, अस्थी आणि संधिमर्म आहे. बरोबर? सेम तेच केलंय. पण आता मी इथं नंबरिंग नाही केली. कारण की मी याच्या आधी दोन्ही याच्यात नंबरिंग केले होते. तर त्या एक्झामिनरला एवढं तर कळलंय ना, की मला नंबर्स येतायत. फक्त आता मला टाईम कमी पडला म्हणून मी नंबरिंग नाही केली. तर हा एक शॉर्टकट मारलेला जमतंय. पण ते बघा मी 2 याच्यात कंप्लीटली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तेव्हा जाऊन तिसरी याच्यात मी थोडीशी कल्टी मारली आहे. थोडीशी. तुम्ही पण एवढी थोडीशी मारू शकता कल्टी. तर तो एक्झामिनर तुम्हाला काही बोलणार नाही. पण मी मर्म मात्र सगळे लिहिलेले आहेत, की अस्थि मर्म 8 आहेत. मग 8 कोणते आहेत? हे सगळे 2, 2, 2, 2. पण ते 2, 2, 2, 2 ते आपल्याला दिमागमध्ये माहिती आहे. आता बेड नव्हता म्हणून फक्त नावं लिहून सोडून दिलेले आहेत. त्याच्यानंतरची एक शेवटची कल्टी परिमाणानुसार ना मला माहिती आहे मर्म कोणत्या, पण माझ्याकडे बिलकुलच वेट नाही म्हणून मी अर्धा अंगुल 54 आहे, 1 अंगुलवाले 16 आहे, 2 अंगुलवाले 4 आहे, 3 अंगुलवाले 4 आहे, 4 अंगुलवाले 29 आहे. बस. लिहून मोकळे झाले. पण आता कोणते आहेत एक्झॅक्टली याच्यामध्ये हे लिहायला माझ्याकडे वेळ नव्हता. याच्या आधी मी लिहिलं होतं सगळं, आता माझ्याकडे वेळ नाहीये. हे एक्झामिनरला समजलंय. त्यानंतर मर्वाचे शल्यतंत्रमध्ये महत्त्व विचारलं होतं त्या क्वेशनमध्ये ते थोडंसं 2 लाईनमध्ये मी लिहून टाकलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्त्रोतस सेम आलं होतं. स्त्रोतसाचे मूलस्थान आणि संख्या. त्यात पहिले व्याख्या लिहिल्यानंतर पर्याय लिहिले, स्त्रोतसांचे प्रकार लिहिले. अंतर्मुख, बहिर्मुख. पहिले बहिर्मुख स्त्रोतस एक्सप्लेन केलेले. पुरुषांमध्ये किती आणि स्त्रीमध्ये किती. त्यानंतर अंतर्मुख स्त्रोतस. चरकानुसार किती, सुश्रुतानुसार किती. त्यानंतर स्त्रोतसाचे स्टार्ट केले. प्राणव. आता मला इथे चरक, सुश्रुत दोघांचे श्लोक पाठ होते म्हणून मी दोघांचे लिहिले. आता जरी तुम्हाला श्लोक दोघांचे पाठ नसेल, श्लोक फक्त सुश्रुताचे पाठ असतील, तरी मला हे माहिती आहे, की मूलस्थान मी दोघांनुसार करायला लावले होते, चरक अँड सुश्रुत. तर सगळ्यांनी इथे चरकनुसार जरी श्लोक पाठ नसला, तरी फक्त चरक नाव टाकून त्यांनी मूलस्थान काय सांगितले होते हे लिहिणं अपेक्षित असणार आहे. क्वेश्चनच फक्त मूलस्थानावरती होता तो. तर मग तेव्हा जर तुम्ही चरक आणि सुश्रुतनुसार सेपरेट नाही लिहिलं, तरी काय उपयोग होणार आहे ना त्याचा. मग हे 2 तुम्हाला तिथं करणं अपेक्षित आहे. त्यानंतर उदकवह स्त्रोतसमध्ये सेम फॉर्मॅट चरक, सुश्रुत, अन्नवह, रस, रक्त, मांस, मेद,
अस्थी आणि मज्जा कोणी नाही सांगितलेलं आहे, सुश्रुतांनी नाही सांगितलेलं. मग त्यात सुश्रुताचं नाही येणार, फक्त चरकांनी लिहिलेलं येईल. शुक्र, त्यानंतर मूत्रवह, स्वेदवह परत सुश्रुतांनी नाही सांगितले. त्यात पण सुश्रुत नाही आहेत. फक्त चरक, पुरीश्वह आणि आर्तवह फक्त सुश्रुतांनी सांगितलेले आहेत, चरकांनी सांगितलेलं नाही. मग त्यात फक्त सुश्रुतांचं येईल. त्यानंतर व्यवहार शरीर काय-काय होऊ शकतं बाय चान्स हे मी तुम्हाला सांगितलं क्लिनिकल ॲस्पेक्ट नेसेसरी. क्वेशनमध्ये विचारलं असो, नसे विचारलं, आम्हाला तर लिहायचं बाबा क्लिनिकल ॲस्पेक्ट. मग तुम्ही विचाराल का मॅम तुम्ही मर्मच्या क्वेशनमध्ये का नाही लिहिलं? असं नाही की मर्मच्या क्वेशनमध्ये मी लिहिलं नव्हतं. मी मर्मच्या क्वेशनमध्ये लिहिलं होतं. बट ते ऑलरेडी त्यांनी शल्यतंत्रामध्ये त्याचं महत्त्व विचारलं होतं ना, त्यामध्ये तो पॉइंट ऑलरेडी कव्हर झाला होता. म्हणून मी सेपरेट म्हणून काही नाही लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर आयबॉल, सेम फॉर्मॅट, पोझिशन, आउटर प्रोटेक्टिव्ह लेयरमध्ये कोणकोणतं एक्सप्लेन केलंय? स्क्लेरा आणि कॉर्निया. त्यानंतर सेकंड लेयरमध्ये आयरिस, सिलिअरी बॉडीज आणि त्याच्यानंतर काय एक्सप्लेन केलेलं आहे आपण? कोरॉइड. लास्टमध्ये रेटायना एक्सप्लेन केलेलं आहे. रेटिना पूर्ण एक्सप्लेन केलंय. ब्लड सप्लाय, अप्लाइड अॅनाटॉमी आणि एक सुंदर अशी डायग्राम. झालं. किती छान! आपला एकदम ईझी फॉर्मॅट आहे. त्याच फॉर्मॅटने आपण पूर्ण पेपर लिहिलेला आहे विथआऊट आता माझं तुम्ही दोन्ही पेपर फर्स्ट टू लास्ट बघितलंय. फर्स्ट पेपर आपण पार्ट 1 च्या व्हिडिओमध्ये बघितला होता. पार्ट 2 च्या पेपरमध्ये आपण सेकंड पेपर बघितलेला आहे. पण आता तुम्ही इथे बघू शकता मी दोन्ही पेपरमध्ये एका पण ठिकाणी पॅराग्राफ नावाचा प्रकार वापरलेला नाहीये. खूप स्पेसिफिक लिहिलेले आहेत. नो, इफ, देअर, बट, इज, ॲज हे लिहायची गरज नाही आहे तुम्हाला पण. सो ही गोष्ट तुम्हाला पण ध्यानात ठेवायची आहे. डोक्यात एकदम फिक्स करून घ्या. फॉर्मॅट्स लिहून घ्या. काही-काही जे तुम्हाला महत्त्वाचे पॉइंट्स वाटले असतील ते लिहून घ्या आणि ज्यांची हँडरायटिंग थोडीशी खराब असेल त्यांनी आतापासून पेपर लिहिण्याची सवय टाका. बिकॉज जेव्हा-जेव्हा तुमच्यावर प्रेशर वाढतो ना एंडला पेपरमध्ये, तेव्हा हँडरायटिंग अजून खराब होत जाते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आता याच्यात माझी हँडरायटिंग एकदम फाईन टोन आहे, बिकॉज माझ्यावर प्रेशर कंपॅरेटिव्हली कमी होता तुमच्यापेक्षा. बट तुमच्यावर प्रेशर खूप जास्त असणार आहे त्यावेळेस, की 3 तासामध्ये हा पेपर कसाबसा कंप्लीटच करायचा. मला जर 15 मिनिटं एक्स्ट्रा लागले असतील हा पेपर लिहायला, तर मला टोकणारं कोणी नव्हतं. पण तुम्हाला 10 सेकंड पण एक्स्ट्रा कोणी देणार नाही. ही गोष्ट समजून घ्या. म्हणून सांगते, की आतापासून पेपर लिहिण्याची सवय टाका. जे प्रिव्हियस इयर क्वेशन्स असतात ते सॉल्व्ह करत चला, म्हणजे तुमची बेस क्लिअर होईल. आणि फॉर मोर अपडेट्स, follow Ayurved Marathi on Instagram and YouTube. Thanks for watching the video. Have a nice day and all the very best for your exams. Thank you.